हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर पुण्याचे अध्यक्ष नमनिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेलं 18 दिवस भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण तिसऱ्या दिवशी तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास करणार. अध्यायाचं नाव आहे कर्मयोग, कर्माचा योग. मंगलाचरणनी सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जन शलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्री वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादां सगणलिता श्रीशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाभूत श्रीमते जया पताका स्वामी ते. नमः आचार्य पदाय निताय कृपा प्रदाते गौर कथा दामोदय नग ग्रामोदारिणी. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाभूत श्रीमते भक्ति वेदांत स्वामी ते. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी शून्यवादी पाश्चात्य देश तारण. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या अध्ययन वर्गामध्ये. श्री श्री राधा गोविंद फुलेचे आहे आठशे श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग दंडवत प्रणाम करू. त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचे अध्ययन वर्ग सुरू करतो. इस्कॉनचे संस्थापक श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम, त्यांचा आशीर्वाद घेतो. गुरु महाराज जय पताका स्वामी यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करून आशीर्वाद. अनेक कृष्ण भक्त आहेत जे वेगवेगळ्या सेवा करतात, त्यांना माझा सादर नमस्कार. तर आपण पहिल्या दिवशी अर्जुनाने 5 प्रश्न मांडले होते, त्याच्यावरती आपण काल हे अर्जुनाला भगवानानी त्या वेगवेगळ्या श्लोकाद्वारा ज्ञानद्वारा कर्मकांड बुद्धियोगद्वारा हे त्यांनी ज्ञान दिला. त्याच्यात करुणावरती भगवंतांनी सांगितलं आपण शरीर नाही, आपण कोण आहे, आपण आत्मा आहे. कारण आपल्या शरीरामध्ये जे काही चेतना आहे ते सर्व आत्मामुळे असते आणि आत्मा हे भगवानचा अंश आहे. म्हणून शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहे. आनंद नाही, आनंद नाही त्याच्यावरती भगवानाने सांगितलं की अर्जुन तो क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा गुणधर्म का आहे तर त्याने युद्ध केलं पाहिजे. कुठेतरी जे अधर्म असतात तिथे धर्माची स्थापना केली पाहिजे. कर्मकांड स्वर्ग किंवा राज्य. जर एखादा क्षत्रिय युद्ध करता करता जर त्याचा मृत्यू झाले तर त्याला स्वर्ग प्राप्ती, कारण त्यांनी विहित आपलं कर्म केलं आहे. आणि तो जर विजय झाला तर त्याला निश्चितपणे त्याला राज्य मिळणार आहे. म्हणून हे दोघांमध्ये त्याला आनंदच आहे. म्हणून त्याला असं सांगितलं की आनंद नाही हाचा काही प्रश्नच नाही. नंतर पाप प्रतिक्रिया. तर भक्तिक्रिया पाप क्रिया होत नाही. कारण जेव्हा आपण जे काही कर्म करतात, जेव्हा आपण जे काही कर्म कृती करतात, कांड करतात, जेव्हा आपण भगवंताला प्रित्यार्पणे करतात, जेव्हा आपण भगवानाला अर्पण करून करतात, तेव्हा ते पाप क्रिया होत नाही. आणि असंही त्यांचे आजोबा गुरु द्रोणाचार्य यांचं शरीर जीर्ण झालं होतं. त्यांनी चांगलं कर्म केलं होतं, तर त्यांनी त्यांचा वध केला तर त्यांना आणखी चांगलं शरीर मिळालं. असमंजस दृढ निश्चयाने परमेश्वरची सेवा करत. जसं आपण काल एका पक्षीचं उदाहरण घेतला होता की जेव्हा आपण दृढ निश्चयाने एकाच गोष्टीवरती आपण लक्ष देतात तेव्हा आपण आपल्याला असमंजस होत नाही. सीतादेवी मुनीची व्याख्या आणि पारिवारिक परंपरा नष्ट होते. त्याच्यावरती भगवंताने जे गोवर्धन लीला केली होती त्याच्यावरती दिले होते, ते आपण आज पुढे अभ्यास करूया. तर आज तिसऱ्या अध्यायामध्ये आपण काय करणार आहोत की त्याग करायचं की कर्म हे कुठला श्रेष्ठ आहे. नंतर निष्काम कर्म हे ज्ञान योगपेक्षा श्रेष्ठ आहे. कर्मकांड ते कर्मयोग. कर्मकांड म्हणजे आपण रोज सकाळी उठले ते रात्री झोपते तोपर्यंत आपण जे काय कर्म करतो त्याला कर्मकांड म्हणतात. नेता सामान्य जनासाठी एक आदर्श कसा असतो आणि सर्वात मोठा शत्रू कोण आहे आपला, तो आज आपण या तिसऱ्या अध्यायाच्या 5 टप्प्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर आता अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे की
पहिल्या दिवशी त्यांनी जे पाच प्रश्न विचारले होते त्याच्यावरती भगवंताने त्याचं उत्तर दिलं होतं आणि त्यासोबत भगवंतानी काल सीताधीर मुनीचंही त्याने सांगितलं की ते कसा वागतो, कसा चालतो, कसा बोलतो, हे सर्व सांगून आता परत अर्जुनाला गोंधळमध्ये पाडलेले. तर आता अर्जुन परत प्रश्न विचारतो की एकम वर म्हणजे कुठलं तरी मला एक सांगा की मी युद्ध करू की त्या सीताधीर मुनीसारखं राहू. म्हणून पहिला हे दोन श्लोकामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णला प्रश्न विचारतात आणि म्हणून विचारतात की मी या बाजूला जाऊ की त्या बाजूला. असा इथे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की दिस वे का दॅट वे म्हणजे इथे जाऊ की तिकडे जाऊ. तर ह्याच्यावरती आता भगवान काय उत्तर देतात हे आता आपण अभ्यास करूया. तर भगवान म्हणतात, जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिया विषयाचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटलेले जात आहे. तर इथे भगवंत या श्लोकीद्वारे आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आणि तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात की एका साधूने आपला जो भौतिक जगाचा जो कपडे आहे त्याचा त्याग केला आहे. त्याने गळामध्ये माळा टाकलेला, हातामध्ये कमंडळ आहे, नंतर केस आणि दाढी सर्व वाढून ठेवलेले आहे. परंतु कुठेतरी त्याचे इंद्रियावरती नियंत्रण आहे. तुम्ही बघू शकता की त्याच्या एका हातामध्ये मोबाईल आहे आणि दुसऱ्या हातामध्ये सिगरेट आहे. म्हणजे त्याची जी इंद्रिय तृप्ती आहे ती त्याने अजून त्याची पूर्ण झालेली नाही. म्हणून त्याला इथे भगवान मिथ्याचारी म्हणतात. तर याचा अर्थ काय आहे? तर भगवंत अर्जुनाला हे सांगायचा प्रयत्न करतात की जर उद्या तू जर हे युद्ध सोडून गेला आणि तुझे कुठे जंगलामध्ये गेला पण तू क्षत्रिय आहे, तुझा जे गुण आहेत क्षत्रियाचं गुणामसले म्हणजे जर तू कुठेतरी भिक्षा मागायला गेला तर तुला दोन तीन घरामध्ये जर तुला भिक्षा नाही दिली तर तुझा क्षत्रियाचा जो गुण आहे तो बाहेर येईल आणि तो कोणाला ठार मारेल, कोणाचं वध करेल. तर हे हे सर्व तुझ्याकडे होणार नाही कारण हे इंद्रिया विषयाचं चिंतन तू करत राहणार आणि हे तुझ्याकडे होणार नाही. म्हणून भगवान इथे म्हणतात की जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रियाविषयी चिंतन करतात. कारण जेव्हा तू जंगलामध्ये जाणार तुला नेहमी तुला हे प्रश्न पडणार की आज मी सकाळी काय खाऊ, दुपारचं मी काय करणार, रात्रीचं माझं भोजन कसं होणार, नंतर मी माझं संरक्षण कोण करणार, हे सर्व तुला प्रश्न होणार आहे. हे काय सर्व इंद्रियाविषयीच्या वस्तू आहे. कर्मेंद्रियचं संयमित करायला खूप अवघड आहे. म्हणून भगवान इथे या श्लोकाद्वारा म्हणतात की ज्याने आपल्या कल्मेने संयम केलेले आहे परंतु इंद्रियाविषयी चिंतन करत असतो तो निश्चितपणे स्वतःच फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हणतात. तर तुम्हाला माहित आहे, तुम्ही बहुतेक जगामध्ये राहतात, तुम्हाला माहित असेल की काही असे आपल्या मित्र आपले नातेवाईक असते जे आपल्या समोर खूप चांगलं आपल्या बरोबर वागतात पण आपल्या पाठीमागे आपली निंदा करतात, स्तुती करतात. तर हे सर्व काय, हे सर्व मिथ्याचारी आहे. कारण त्यांच्या मनामध्ये एक असतात आणि डोक्यामध्ये दुसरं असतं. ते त्याला असे मिथ्याचारी म्हणतात असं या शोकेद्वारा आणि हे चित्रद्वारा आपण इथे समजून घेऊया. तर याच्यावरती आपण हे भरत महाराजची कथा आहे, ते पण मिथ्याचारी होते. ते मिथ्याचारी का होते त्याच्यावरती आपण आठव्या अध्यायामध्ये खूपच चांगली त्याची कथा आहे. खूप लांब आहे म्हणून आपण त्यावेळी अभ्यास करूया. तर हे भरत महाराज आहे ज्याच्यावरनं आपला भारत देशाचं नाव पडलेलं आहे. राजा भरत आहे. तर पुढे भगवान म्हणतात या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारा इंद्रियाने संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भावित प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. तर आता गेल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की जर कर्मेंद्रियाचं संयमित केलं नाही, जर इंद्रियावरती नियंत्रण केलं नाही, तो मिथ्याचारी आहे. परंतु तो जर जर एखादी प्रामाणिक व्यक्तीद्वारा मनाद्वारा इंद्रिया संयमित करण्याचा प्रयत्न केला, जसं आपण पाच इंद्रिय कुठले आहेत ते आज आपण शेवटच्या श्लोकामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर इथे भगवान हेच आपल्याला सांगायला प्रयत्न करतात की आपण आपण ज्या गुणामध्ये आहे, आपण ज्या वर्णामध्ये आहे, आपण ज्या आश्रमामध्ये आहे, एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की जे आपले जे पहिले जे 25 वर्ष आहेत त्याला आपण बालाश्रम म्हणतात. जसे आपण अभ्यास वगैरे करतात, तर हे ब्रह्मचारी आश्रम असतात. नंतर आपण गृहस्थ आश्रम मध्ये असतात. नंतर वानप्रस्थान आणि शेवटचे आपला संन्यास आश्रम असतात. ते हे आपले वेगवेगळे चार आश्रम आहेत. जसं चार आपले
वर्ण आहे. तर जसा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर ज्या गुणामध्ये आपण असतो त्याप्रमाणे आपले वेगवेगळे आश्रम आणि आपले वर्ण असतात. तर इथे भगवंत या श्लोकाद्वारे आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतात की आपण एक आपला मनाचा जो आहे, आहे त्याला संयम करायचा प्रयत्न केला या, आणि अ, आसक्ती न ठेवता कर्मयोग प्रारंभ करीत असेल तर व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. याच्यावरती इथे एक कथा दिलेली आहे. तर तुम्हाला माहित असेल की आषाढ महिन्यामध्ये पुरीमध्ये खूपच मोठी अशी जगन्नाथची यात्रा निघते. तशीच एका वेळी जेव्हा 500 वर्षापूर्वी जेव्हा चैतन्य महाप्रभू जे साक्षात कृष्ण, ज्यांनी हरे कृष्णाचा मंत्रचा जे हरिनाम कीर्तनचा यज्ञ सुरू केला होता, ते जेव्हा पुरीमध्ये राहायचे तेव्हा तेव्हा हे जे तुम्हाला जे झाडू मारायला मनुष्य दिसतो, तो पुरीचा राजा प्रतापरुद्र होते. तर त्यांची खूप इच्छा होती की ते चैतन्य महाप्रभूची भेट घेऊ, त्यांचं दर्शन करायची इच्छा होती. म्हणून ते आपल्या सेवकांना सांगतात की चैतन्य महाप्रभूची मला भेट घ्यायची, मला त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांच्याकडे आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडे ज्ञान घ्यायचंय. तर हे आपला संदेश आपल्या सेवकाकडून हे चैतन्य महाप्रभूला पाठवतात. तर तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणतात की तुम्ही गृहस्थ आहे. गृहस्थ जे असते त्यांची इंद्रियावरती संयम नसते, म्हणून मी तुम्हाला भेट देऊ शकत नाही. थोड्या दिवसानंतर जेव्हा हे रथयात्रा निघते तेव्हा राजा विचार करतो की राजा म्हणून मला अहंकार असतो, म्हणून मला माझ्या मनावरती, माझ्या इंद्रियावरती संयम केला पाहिजे. म्हणून तो काय करतो, जेव्हा तो रथ तिकडनं त्यांच्या शहरामध्ये निघतो, त्यांच्या रस्त्यावर त्यांचा जो महल असतो त्या रोडावर निघतो, तेव्हा ते स्वतः एक सामान्य मनुष्य जो झाडू मारतो, जे आपल्याला माहित आहे, जे शूद्राचा जो काम आहे तो तो करतो. म्हणून इथे या श्लोकेद्वारा आणि ह्या चित्राद्वारे, या कथाद्वारा भगवान आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतात की आपण जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारा इंद्रियांना संयमित करण्याचा करीत असेल आणि आसक्ती न ठेवता की आता तो राजा मोठा आहे, तर त्याने आपला जो पद आहे त्याच्यावरती त्याने आसक्ती न ठेवली, पण त्याने काय केलं, कर्मयोग म्हणजे काय, जेव्हा आपण कर्मकांड, जसं मी तुम्हाला सांगितलं, कर्मकांड म्हणजे आपण जे सकाळी उठून जे काय आपण कर्म करतो तेव्हा कृती करतात तेव्हा कर्मकांड होऊन जातं. पण जेव्हा जे काही कर्म आपण करतो, जेव्हा भगवंताला जे कृष्ण भावना भवितमध्ये कर्म करतात, तेव्हा तो कर्मयोग होऊन जातात. म्हणजे आता राजा प्रतापरुद्रने काय केलं आहे, तर हे भगवंताचा रथ जे आहे तर त्याच्यासाठी चांगला रस्ता, त्याला स्वच्छ रस्ता असायला पाहिजे. म्हणून ते झाडू एका शूद्रासारखं काम करतो. म्हणून ते अधिक श्रेष्ठ आहे, कारण त्यांनी एक प्रयत्न केलाय, कारण त्यांनी जे काम केलं ते कर्मयोग केले भगवंताच्या प्रित्या, विष्णूच्या प्रित्या, कृष्णाच्या प्रित्यात. पण आपण जे काय कर्म करतो त्याला कर्मयोग म्हणतात. तर आपण कर्म कांड पासून आपण कर्मयोग पर्यंत आपण प्रवास केला पाहिजे, असं या श्लोकेद्वारा आणि या कथाद्वारा आपण समजून घेऊया. पुढे भगवान म्हणतात की श्री विष्णू कृत्यार्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणभूत ठरते. म्हणून हे कोणते आहे, तू आपल्या नियमित कर्माचे पालन पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर, आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधातून मुक्त राहशील. तर इथे तुम्ही एक यज्ञ सुरू झालेला आहे, तिथे प्रमुख पाहुणे म्हणून भगवान श्रीकृष्ण आहे. आणि नारद मुनीला जेव्हा महाराज युधिष्ठिरने, हा प्रश्न तुम्ही चित्रामध्येही बघू शकता, हे महाराज युधिष्ठिरने हे प्रश्न केला होता नारद मुनीला, तेव्हा नारद मुनीने त्यांना सांगितलं होतं की जे काय तू कर्म कर, जे काय यज्ञ करतात, जे काय कृती करतात, हे सर्व काय तर विष्णूला प्रीत्यार्पणे जर केला तर तू कर्मबंधातून मुक्त होऊ शकतील. आणि कर्मबंधातून मुक्त होऊ झाल्यावरती तू जे जन्ममृत्यू जरा व्याधीचा हा जो चक्र आहे, आपण परत परत या पृथ्वी लोकांमध्ये येते, हा मृत्यू लोक आहे त्याच्यावरती येतात, तिकडनं तू निघून भगवंताचं जे शाश्वत धाम आहे गोलकावृंद, तू तिकडे जाऊन भगवंताच्या सारखाच तू एक अंश तिकडे राहू शकतो. कारण भगवंताचे शाश्वत धाम आहे गोलोकावृंद, तिकडे जन्म मृत्यू आणि जरा व्याधी हा चक्र नाही. हे फक्त आपला जो भूरलोक आहे, जो मृत्यूलोक ज्याला म्हणतात, पृथ्वी आहे, तिकडेच हे सर्व होतात. म्हणून आपणही आता तुम्ही पण जर उद्यापासून कुठे कामावरती जातात तेव्हा घरातून जेव्हा तुम्ही बाहेर पडतो तेव्हा तुम्ही जे काही कर्मकृती जे कुठेतरी कामावरती असतात तिकडे निघताना तुम्ही असं सांगा की हे काय जे मी काय करणार आहे
भगवान विष्णूसाठी, भगवंताच्या विष्णूच्या प्रित्यार्पणासाठी, कृष्णाच्या प्रित्यार्पणासाठी जेव्हा तुम्ही करताल, तेव्हा तुम्ही कर्मबंधातून मुक्त राहू शकतील, असा या श्लोकेद्वारा आपण ते समजून घेऊया. तर हे त्यागाचं चक्र आहे. त्यागाचं चक्र म्हणजे आपण, भगवंताने आपल्याला वेगवेगळे वेद दिले, वेगवेगळे आपल्याला ज्ञान दिलं, त्याद्वारा आपण आपण आपला जो देश आहे तो शेतीप्रधान देश आहे. तर आपण वेगवेगळ्या हे जे अ, शेती कशी करायची त्याचा आपण वेदामध्ये आपण ज्ञान दिले आहे, त्याप्रमाणे आपण शेती करतात. नंतर भगवंत आपण भगवान त्याच्यावरती आपल्याला पाऊस देतो, नंतर सूर्यप्रकाश देतो. ह्याच्यामुळे काय होतं, एक धान्याची प्राप्त होते. धान्याचे आपण चांगलं जेवण करून जेव्हा आपण जेवण हे सर्व भगवंताला अर्पण करतात, प्रसाद असा नैवेद्य वगैरे जेव्हा आपण अर्पण करतात, तेव्हा ते काय होतात, त्यागाचा चक्र पूर्ण होतं. कारण आपल्याला ज्ञान जे कोणी दिले आहे, भगवानने दिले आहे, आणि ज्ञानाद्वारा आपण हे धान्य धान्य वगैरे सर्व जे काय उत्पन्न केलेलं आहे, हे परत आपण भगवंतालाच अर्पण करतात. तेव्हा त्यागाचं चक्र पूर्ण होतं. म्हणून आपण जे काय कर्म करतात, जे काय आपण करतात, ते सर्व आपण भगवंतालाच अर्पण केलं पाहिजे. भगवान तेव्हाच हे त्यागाचं चक्र पूर्ण होऊ शकतात. कारण असं काही लोक आहेत की मी झाड लावलं तर झाड लावलं म्हणून हे जे फळ आहे ते माझे आहे. तर इथे या स्लाइडद्वारा आपण हे एवढं समजून घ्या. कारण बीज जो आहे तो भगवंताने दिलेला आहे, जमीन कोणाची आहे, भगवंताने दिलेली आहे, पाऊस भगवान देतो, सूर्यप्रकाश हे सर्व कोण आहे, भगवान देतो. हे सर्व भगवंताने दिले तर तेच आपण आपण परत त्यांना देतो. तेव्हा आपण त्यागचं जे चक्र आहे आपण पूर्ण करू शकतात. तर भगवान म्हणतात की यज्ञ केल्या मनुष्याचा आहार शुद्ध होतो, आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवन शुद्धमुळे स्मृतीमधले अतिसूक्ष्म ऊतीचे शुद्धीकरण होते, आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो, आणि या सर्वांची परिणिती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. तर तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात आणि तुम्हालाही अनुभव असेल की जेव्हा तुम्ही जेव्हा तमोगुणी आहार करतात, ते तेव्हा तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला अडचणी येतात. तुम्ही चांगला विचार करू शकत नाही. जसं जे नॉनव्हेज वगैरे खातात, जे मंचुरियन हे सगळं चायनीज वगैरे जे एकदम तिखट वस्तू गरम जे आहार खातात, तर त्यांची जी विचार काय असतात, त्यांचे विचार फक्त हिंसक असतात. त्यांना कोणाला मारायचं आहे, मारामारी करायचं हे सर्व त्यांना नेहमी त्यांना विचार असतात, आणि ते तोडफोड हे सर्व करायचं त्यांना खूप इच्छा असते. तर इथे भगवान या श्लोकेद्वारा आपल्याला हे सांगायचं जेव्हा यज्ञ केला जे काय आपण यज्ञ करतात, तेव्हा ते मनुष्याचा आहार शुद्ध होतो, आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने आपले काय होतं, तर बुद्धी शुद्ध होऊन जातात. जसं आपण काल जे पतनाचं चक्र बघितलं होतं, तेव्हा आपली जेव्हा शुद्ध बुद्धी होऊन जाते तेव्हा आपण चांगला विचार करू शकतो, आणि जेव्हा आपण चांगला विचार करू शकतात तेव्हाच आपण मोक्ष मार्गामध्ये कसं जायचं त्याच्यावरती विचार करून आपण त्या मार्गावर जाऊ शकतो. आणि सध्या या वर्तमान समाजासाठी हे खूपच अत्यावश्यक आहे, असं या श्लोकामध्ये भगवंतांनी स्वतः आपल्याला सांगितलेले आहे. कारण भगवंताने आपल्या निसर्गामध्ये खूप असे पदार्थ दिलेले आहेत की आपल्याला नॉनव्हेज की हे सर्व खायची गरज नाही. आपल्याकडे खूप भाजीपाले आहेत, दूध आहे, हे पुष्कळ प्रमाणामध्ये आपल्याकडे आहे. तर आपण हे सर्व जे तमोगुणी जे आहार आहे त्याचा आपण त्याग केला पाहिजे, असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला मोक्ष मार्गामध्ये आपण कसं जाऊ शकतात हे आपल्याला इथे समजायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो. इतर लोक जे आपल्या स्वतःचा इंद्रिय करिता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापभक्षण करतात. तर तुम्ही इस्कॉनच्या मंदिरामध्ये जर तुम्ही भेट घेतली असेल तर तुम्हाला माहित असेल की सकाळी 4:30 वाजता भगवंताला मंगळा आरती होते, तेव्हा भगवंताला भोग लागतात. दुपारी परत जेवण असतात तेव्हा त्या भोग लागतात, आणि संध्याकाळी. तर हे सर्व काय आहे, ते भगवंत हे सर्व जे काही अन्न आहे हे सर्व भक्त आहे ते सर्व काय करतात, भगवंताला अर्पण करतात. कारण जेव्हा आपण, जसं आपण 2 स्लाइड पूर्वी आपण अभ्यास केला की त्यागाचं चक्र पूर्ण केलं पाहिजे, जेव्हा आपण भगवंताने जे काही आपल्याला दिले आहे तेच आपण परत भगवंतालाच देतात. आपण स्वतः करू शकत नाही. जे काही आपल्याकडे आहे ते सर्व भगवंताने दिले आहे, तेच आपण परत देतोय.
तेव्हा ते त्यागाचं चक्र जेव्हा पूर्ण होतं, तेव्हा आपण पापातून मुक्त होऊन जातात. जेव्हा आपण भगवंताला काही अर्पण करत नाही, फक्त इंद्रिय भोगाकरता आपण जेव्हा भोजन करतात, तेव्हा तो केवळ आपण पाप भक्षण करतात, असा या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. पुढे भगवान म्हणतात, सर्व प्राणी मात्र धान्याद्वारा जगतात, जे पावसामुळे उत्पन्न, पाऊस यज्ञापासून उत्पन्न आणि यज्ञ हे विहित कर्म पासून होतात. तर आपण इथे भगवान हेच म्हणतात की आपण हे आपलं विहित कर्म कधी सोडू नये. जसं अर्जुनाचं विहित कर्म काय आहे, तो क्षत्रिय आहे, तर त्याने आपलं युद्ध करणं, कुठे अधर्म आहे तिथे स्थापना केली पाहिजे. आता तुम्ही आणि मी हे आपण पण भौतिक जगामध्ये राहतात, जेव्हा कुठेतरी कुठे स्त्रीची चेष्टा होते, तेव्हा आपण एक क्षत्रिय म्हणून त्याचा विरोध केला पाहिजे. ती जी मुलगी आहे, जी स्त्री आहे, त्यांचा आपण वाचण्याचा प्रयत्न केला तर आपण त्या विहित कर्म करू शकतात. जेव्हा आपण कुठे मंदिरामध्ये जातात, तेव्हा आपण चांगला असं श्लोक तिथे लिहिलेले असतात की कुठेतरी कुठे आरती चालू असते, आपण आरती बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा आपण ब्राह्मण लक्षणामध्ये ज्या म्हणजे त्या आपल्यामध्ये तो गुण येऊन जातात. म्हणजे आपण जे काय करतात ते त्याप्रमाणे त्या कर्मानुसार आणि ते परिस्थितीप्रमाणे जर आपण केलं, तर आपणही चांगलं असं व्यक्तित्व आपण निर्माण करू शकतात. कारण भगवान म्हणतात की सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर, जसं अन्न तसं आपला मन होतं. आणि अन्न कसा होतो, कुठून उत्पन्न होतात, तर पावसामुळे. पावसा हा यज्ञमुळे. यज्ञ कुठला आहे, तर हा हरिनाम संकीर्तनचा यज्ञ आहे. ते आपण 6व्या अध्यायामध्ये खूपच चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करणार आहोत. आणि ते त्या दिवसापासून आपण जपमाळाही करणार आहे. तर हे कसं करायचं आहे, त्याच्यावरती आपण पुढे 6व्या अध्यायामध्ये अभ्यास करूया. इथे हेच दिलेलं आहे की आपण हे जे महामंत्र आहे, ते कुठे तर श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाचा 32व्या श्लोकामध्ये भगवंतांनी दिलेलं आहे की आपण आता जो भौतिक जगत आहे, त्याच्यामध्ये आपण अश्वमेध यज्ञ की मोठे मोठे यज्ञ आपण करू शकत नाही. परंतु कलियुग हा सुवर्ण युग आहे. त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही हरिनाम संकीर्तन करू शकता. आणि ते कसं करायचं, तर त्याच्यावरती पहिले जे तुम्ही पाच व्यक्तीला बघता, ते काय आहे, ते हे पंचमहाभूत आहेत. त्या पंचतत्व मंत्र म्हणतात, ज्याला जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्री वासादी गौरभक्त, हे पंचतत्व मंत्र आहे. आणि त्याच्या खाली आपला महामंत्र आहे, जसे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. असं श्रीमद भागवतामध्ये मी कमीत कमी एक माळा तर रोज केली पाहिजे. तुम्ही ज्या कुठल्याही संप्रदायामध्ये, कुठल्याही धर्माच्या मध्ये तुम्ही कुठल्याही देवी देवताच्या पूजा उपासना करत असेल, ते तुम्ही करा, आणि तुम्हाला नाही म्हणत नाही. पण जर तुम्ही आता हे भगवद्गीताच्या अध्ययन वर्गामध्ये आलेले आहे, तर भगवद्गीतामध्ये काय सांगितलंय भगवंतांनी की विष्णूच्या कृष्णाच्या प्रित्यासाठी जर जे काही कर्म करतात, तेव्हा ते कर्मबंधातून मुक्त होऊन जातात. म्हणजे आता कलियुगचा जो यज्ञ कुठला आहे, तो हरिनाम संकीर्तन आहे. म्हणून तुम्ही शेवट एक माळा तरी केलीच पाहिजे, असं श्रीमद भागवतम मध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे 10व्या अध्यायामध्येही आपण पुढे अभ्यास करणार आहोत. पुढे भगवान म्हणतात, म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्ती होऊन कर्म केल्या त्याच्या परमेश्वरची प्राप्ती होते. तर आपण सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आसक्ती असते. आपल्याला पैसा पाहिजे, आपल्याला कडे गाडी पाहिजे, आपल्याला घर पाहिजे, हे सर्व वस्तूवरती आपण आसक्ती ठेवतो. कारण आपण जेव्हा घराहून बाहेर निघतं काम करायला, तेव्हा आपल्याला कुठेतरी अपेक्षा असतात, कर्म जे असतात त्याच्या फळाची अपेक्षा असतात. तेव्हा म्हणून इथे या श्लोकामध्ये भगवान म्हणतात की म्हणून कर्मफलाच्या आसक्ती न ठेवता जे काही आपण कर्म करतो, भगवंताला त्यार आपल्याला भगवंताला आपण जेव्हा करतात, तेव्हा आपण आपल्याला आपण जे आसक्ती न ठेवता जेव्हा करतात, तेव्हा आपल्याला परमेश्वरची प्राप्ती होते. म्हणून शिला प्रभुपाद यांनी फक्त भगवंताच्या प्रित्यार्पणे, विष्णूच्या प्रित्यार्पणे कर्म केले. म्हणून आज इस्कॉन ही खूप मोठ्या प्रमाणाने पूर्ण जगामध्ये प्रसरलेले आहे. कारण त्याने कुठल्याच गोष्टीवरती आसक्ती न ठेवली. म्हणून इथे भगवंत या श्लोकेद्वारा आपल्याला हे सांगतात की तुम्ही जे काय कर्म करतात, त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा करू नका. आणि जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा सोडून देतात, तेव्हा तुम्हाला निश्चितपणे परमेश्वरची होणार तुमच्या कर्मामध्ये, असं इथे या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर पुढे भगवंत 21व्या श्लोकामध्ये श्रेष्ठ व्यक्ती जे जे करतात त्याचे अनुसरण सामान्य जन करतात आपल्या अनुसरण सरणीय सरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून घेते त्यानुसार सारे जग कार्य करतात. तर ह्या श्लोकेद्वारा भगवंत अर्जुनाला हे सांगायचा प्रयत्न करतात की तू एक क्षत्रिय आहे. क्षत्रिय म्हणून तुम्ही तुझा जो विहित कर्म आहे तो तू नाही केला आणि तू कुठेतरी जंगलामध्ये निघून गेला तर जे सामान्य जन आहेत ते काय म्हणतात की असं काहीतरी अशी वेळ आली तर आम्ही पडून जाऊ. आता तुम्ही काही जे अभ्यास करतात तर जर तुम्ही आता कुठेतरी परीक्षा आली आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला असं वाटलं की नाही हे खूप परीक्षा हे जो पेपर आहे मी सोडू शकणार नाही तर मी इकडनं परीक्षा नाही देणार मी निघून जातात. तर असं या भगवंत अर्जुनाला पण हे सांगतात की श्रेष्ठ व्यक्ती आहे ते जे जे अनुकरण जे जे करतात म्हणजे अर्जुन जर युद्ध केला तर तेच वस्तू आपण सामान्य जण पण त्यांचं अनुसरण करणार आणि त्यामुळे काय होणार की जे आदर्श घडून त्यानुसार सारे जग कार्य करते. जे अर्जुनने केलं तेच आपणही करू शकतात. म्हणजे अर्जुन जेव्हा तो क्षत्रिय म्हणून होता म्हणून त्याने जे कर्म केला तसंच आपण जेव्हा अभ्यास करतात आपण जे वर्णामध्ये असतो आपण जे आश्रमामध्ये असते त्याप्रमाणे आपणही त्याचप्रमाणे आपण अनुसरण केले पाहिजे. आपला जो विहित कर्म आहे ते केलं पाहिजे. तेव्हाच आपण एक आदर्श जग निर्माण करू शकतात. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात की तू जर नियमित कर्म तू केला तर तुझे लोक अनुसरण करतील. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता ते आई बतक आहे त्याच्या पाठीमागे त्याचे मुलं चालतात आहे. तर तो एक आदर्श तो श्रेष्ठ व्यक्ती आहे आणि म्हणून त्याचा अनुसरण त्याची मुलं करतात. जसं आता तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात तुम्ही तुमच्या वडिलांना बघितलं असेल की ते कसं वागतात आहे आपल्या नातेवाईकडे शेजारीकडे तसंच तुम्ही वागणार कारण जे श्रेष्ठ व्यक्ती आहे ते जे करतात त्यांचं अनुकरण आपण मुलं आणि आपले नातेवाईक करतात. असं या श्लोकेद्वारा भगवान अर्जुनाला आणि आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात की मी जर नियमित कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होतील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्राचा शांतीचा मीच विनाश होईल. हे आपण काल जेव्हा असमंजस होतं तेव्हा आपण काल हे अभ्यास केला होता. पुढे भगवान म्हणतात नियत कर्माचा फलामध्ये आसक्ती असणाऱ्या अज्ञानी मनुष्याने मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म कामण्या प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्यांना त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. या श्लोकेद्वारे भगवान आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतात की असे काही शेतकरी आहेत जे फक्त आपलं कुटुंब आहे आपलं घर आहे आपले नातेवाईक आहे त्यांचाच विचार करतात ते आणखीन कोणाचा विचार करत नाही. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता कुठेतरी एक नारळ काढतोय कुठेतरी एक शेतकरी आहे तो शेतामध्ये काम करतो. तर तो काय करतात जे काय शेतामध्ये उत्पन्न झालंय ते आपल्या परिवार आपलं जो कुटुंब आहे आपले नातेवाईक आहे त्यांनाच देतो. कधी तो भगवंताला अर्पण केलेलं नाही कारण आपण त्यांनी त्यागाचं चक्र पूर्ण केलेलं नाही. इथे जो नारळ काढतो तो पण काय करतो तो बाजारामध्ये जाऊन तो विकतो आणि ते जे काही पैसे येतात ते आपल्या कुटुंबासाठी वापरतात. तर इथे भगवान या श्लोकेद्वारा म्हणतात की नियमित कर्माचा फलामध्ये आसक्ती असणार अज्ञानी मनुष्य ह्यांना ज्ञान नाही ते हे सर्व काय आहे हे सर्व भगवंताने दिले आहे कुठेतरी मला त्याला परत केलं पाहिजे. तर आपण हे जे व्यक्ती आहे त्यांना आपण काय केलं पाहिजे तर आपण त्यांना भक्तिभावाने कर्म करून त्यांचा लोकांनी सर्व प्रकारचे कार्यामध्ये युग करावे. जसं आता याच्याकडे खूप धान्य आहे तर त्याला आपण काय सांगायचं की आमच्या गावामध्ये एक मंदिर झालेलं आहे तर त्याच्या तिकडे देवी के देवताचा तिथे वाढदिवस होणार आहे जत्रा साजरा होणार आहे. तर तेव्हा कुठेतरी आम्ही जे प्रसाद करणार आहे त्याच्यासाठी आम्हाला तू धान्य दान दे. इथे जो नारळ वगैरे काढतो त्याला सांगायचं की प्रसादासाठी आम्हाला एक दोन तू नारियल असं अर्पण कर. जेव्हा हे सर्व तुम्ही अर्पण करतील तेव्हा तुम्ही कृष्ण भावनाची यथावकाश यथावकाश विकासासाठी करतात. म्हणजे तुम्ही जे काय कर्म करतात त्याच्यामध्ये कुठेतरी भगवंताला अर्पण करून करतात तेव्हा तुम्ही कृष्ण भावनामध्ये होणार असं या चित्राद्वारे आणि या श्लोकेद्वारे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. पुढे भगवान म्हणतात मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झाले आत्मा स्वतःला कर्माचा करता समजतो पण वास्तविक प्रकृती तीन गुणाद्वारा कर्म केले जाते. तर आपण शरीरामध्ये आपण वेगवेगळ्या जी इंद्रिय आहेत ते इंद्रिया काय आहेत तर हे आपल्यावरती नियंत्रण करतात पण भगवान काय म्हणतात हे सर्व काय आहे
तर त्रिगुणी माया, जसे सत्व रज आणि तमो, हे जे तीन स्त्रिया तुम्ही वरती बघता चित्रामध्ये, हे सर्व आपल्याला नियंत्रण करतात. आपण ज्या ज्या गुणामध्ये असते त्याप्रमाणे आपण कर्म करतात. जसं आपण आपल्या घरामध्ये की आपल्या कुटुंबामध्ये कोणाचा जर मृत्यू झाला किंवा तर आपण त्यावेळी आपण शुद्ध सत्व गुणामध्ये येऊन जातात. आपल्याला हे जग आपल्याला मिथ्याचारी वाटतो, कारण हे सर्व सडून आपल्याला जायचं, आपल्यालाही जायचं आहे, म्हणून का आपण इतकी मेहनत करायची, असं त्यावेळी आपल्याला त्या क्षणापुरती आपण त्यावेळी आपण सत्व गुणामध्ये येतात. नंतर आपण जेव्हा कुठेतरी मोठ्या कुठेतरी लग्नामध्ये जातात, तिकडे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण अन्न बघतो, तेव्हा आपण राजसिक गुणामध्ये येऊन जातात आणि आपण हे आपला पोटाचा विचार करत नाही. आपण देव दबादब जे काही आपल्याला तिकडे चांगलं मिठाई फरसाण हे सर्व दिसतात, ते आपण खूप खातात आणि नंतर आपल्याला पोटाची आजारपण येऊ शकतात. तर तेव्हा आपण राजसिक गुणामध्ये होतो. आणि जेव्हा आपण कुठेतरी आपण गाडी स्कूटर फोर व्हीलर हे घेऊन निघतात आणि कुठे छोटासा पण ऍक्सिडेंट कुठे झाला, तर आपण काय करतात, आपण मारामारी हिंसावरती उतरून जातात. तेव्हा आपण तमोगुणामध्ये असतात. तर भगवान काय म्हणतात की मिथ्यांकर प्रभावात मोहितेला आत्मा स्वतःला कर्माचा करतो. आत्माला वाटतो की मी करतो, पण वास्तविकपणे काय आहे, तर प्रकृतीचे तीन गुण आहेत ते हे आपल्याला कर्म करून घेतात. म्हणून आपण कर्मबंधातून बांधलेले जातात आणि म्हणून परत परत आपण जन्म मृत्यू जरा येते त्या चक्रामध्ये आपण फसून राहतात आणि आपला इकडे भोग लोकांमध्ये परत परत येणं होऊन जातात. असं या श्लोकेद्वारा आपल्याला भगवान सांगायचा प्रयत्न करत. आपण 14व्या अध्यायामध्ये हे जे त्रिगुण माया जी कशी आपल्याला बांधली जाते आणि आपण त्याहून बाहेर निघून जे आपण शुद्ध सत्व गुणामध्ये कसं येऊ शकतात, त्याच्यावरती 14व्या अध्यायामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर पुढे अर्जुन म्हणाला की हे अ, वृष्णीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसताना पण जणू जणू काय बरेच पाप कर्मे करण्यास प्रेरित होतं. आता हा भगवंताने आपल्याला वेगवेगळे कसं कर्म केले पाहिजे, आपण सत्व रज आणि तमोगुणामध्ये असतात तेव्हा आपण कुठले कर्म करतात हे सांगितलं. तर आता अर्जुनाला प्रश्न पडलेले आहे की आपल्याला तुम्ही आणि मी काही वेळा असं झालेलं आहे की आपली इच्छा नसते तरी आपण असे कर्म करतात ज्यामुळे आपण पाप कर्म करण्यास प्रेरित होतात. असा प्रश्न आता अर्जुनाने पडलेला आहे. त्याच्यावरती आता भगवान काय उत्तर देतो ते आता आपण अभ्यास करूया. तर भगवान म्हणतात की ज्याप्रमाणे धुळीने आरसा आणि वाऱ्याने घर विशिष्ट जात, त्याचप्रमाणे जीव या कामेद्वारा विविध प्रमाणात आच्छादिला जातो. म्हणून हे जे काय आहे, जे काय आपण पाप कर्म करतात त्याचा मूळ कुठे आहे, तर ते काम आहे. काल आपण अभ्यास केला होता की आपण पहिलं चिंतन करतात, चिंतनामुळे संमोहनामध्ये काम मध्ये आपला क्रोध उत्पन्न होतात. तर हा सर्वाचा मूळ कुठे आहे, तर हे काम आहे. त्याच्यावरती आपल्याला काम तीन प्रकारचे असतात हे आपण चित्रामध्ये बघू शकतो. तर पहिला काय असतं, ज्याच्यामध्ये काम वासना कमी असते, त्याचं उदाहरण काय दिलेलं आहे, ते धुरीने अग्नी. तर आपण जर हे जे धुरी असतात त्याच्यावरती जर आपण थोडा फूक मारला की थोडा वारा गेला, तर ते काय अग्नी परत प्रकट होऊन जाते. म्हणजे त्याच्यामध्ये वासना कमी आहे. आता जे मनुष्यामध्ये वासना कमी असते, त्याला जर आपण थोडं हे भगवान श्रीकृष्ण जर ज्ञान दिलं, तर तो कृष्ण भावना भावित कर्म करू शकतात. म्हणजे त्याची जी काम वासना आहे ते कमी आहे. तर आपल्याला फार मेहनत करावी लागत नाही, त्याच्यासाठी आपण जास्त प्रयत्न करावा लागत नाही. असं धुरानी अग्नीचं हे उदाहरण दिलं आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघू शकतात, हे जे दुसरं चित्र आहे इथे, तो काय आहे, धुळीने आरसा. धुळीने आरसामध्ये आपण पूर्ण चेहरा बघू शकत नाही. त्याच्यासाठी काय आलं, ते धूळ आहे, त्याला आपण कपड्याने आपण साफ करावं लागते. म्हणजे त्याची जी वासना आहे, काम वासना आहे, थोडी जास्त आहे, म्हणून थोडी प्रयत्न करावा लागतं आपल्याला. आपण जी धूळ आहे ते असं आरसा असतो त्यातनं खाली येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक कपडा, चांगलं नॅपकिन वगैरे घेऊन त्याला पुसावा लागेल.
पाणीचा उपयोग करावा लागेल, तेव्हा तो स्वच्छ होऊन आपण त्याचे प्रतिबिंब आपल्याला स्वतःच बघू शकतात. म्हणजे जी काम वासना दुसऱ्या टप्प्याची असते त्याच्यासाठी आपल्याला थोडा जास्त काम करावं लागेल, आपल्याला मेहनत करावी लागते. परंतु जे खूपच कामिष्ट असते, म्हणजे जे वाऱ्याने गर्भ विशिष्ट म्हणजे एक गर्भ आहे जो एका स्त्रियाच्या गर्भामध्ये स्त्रियाच्या गर्भ असतो, स्त्रियामध्ये जो गर्भ असतो, तो काय आहे तर त्याला कमीत कमी तुम्हाला 9 महिने वाट बघावी लागते, तेव्हा तो बाहेर येऊ शकतात. आपण अ, अग्नी आपण बघू शकतात धुळीमध्ये, आपण आपला चेहरा पण आपण या आरसामध्ये बघू शकतात. परंतु आपण हा जो गर्भ आहे तो आपण आपल्या डोळ्यामध्ये बघू शकत आहे. आपल्यासाठी आपल्याला सोनोग्राफी वगैरे लागेल. तर हा जो काम आहे जो आपल्याला दिसत नाही, तो त्याला आपल्याला 9 महिनेपर्यंत आपण वाट बघावी लागेल. ह्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा लागेल. म्हणून जे काम खूपच जास्त आहे तो इथे भगवंताने इथे गर्भासार बरोबर त्याला केलेला आहे. की गर्भामध्ये कसं तुम्हाला 9 महिने वाट बघावी लागते, तसं ज्यांची काम इच्छा खूपच जास्त असते त्यांना जास्त प्रयत्न करावा लागतो, तेव्हा तो कृष्ण भावना भावितामध्ये येऊ शकतात. असं भगवंताने काम वासना जे वेगवेगळ्या प्रकार अम, असतात या असं या श्लोकेद्वारे आपल्याला भगवंताने समजायचा प्रयत्न केलेला आहे. तर भगवान पुढे भगवान म्हणतात, म्हणून हे वर्षा अर्जुन, इंद्रियाचा नियम करून पापाचा ह्या महान प्रतीकाचा काम प्रारंभ निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणे हा कामाचा वध कर. जसं आपण गेल्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की कामामध्ये आपण जे वेगवेगळ्या पाप प्रतिक्रिया करतात, आपल्याला इच्छा नसते तरी आपण वेगवेगळ्या पाप प्रतिक्रिया कारण म्हणजे आपला जो इंद्रिय आहे त्याच्यावरती आपलं नियमन नाही. आणि म्हणून भगवान म्हणतात की जेव्हा आपण लहान असतात, जेव्हा आपण छोट्या वयाने असतात, काही आता आपल्याला तुम्हालाही याद नसेल की तुम्ही शेवटची केव्हा तुमच्या मंदिरामध्ये गेले, तिथे अर्धा तास बसून तुम्ही कुठेतरी भजन केलं, कीर्तन केलं, असं तुम्हाला आठवण येतं का? तर भगवान हेच म्हणतात की जेव्हा आपण लहान असतात, जेव्हा प्रारंभिक म्हणजे आपण इकडे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता हे सर्व लहान मुलं आहेत, तर त्यांना हे संकीर्तन दिलेलं आहे. हरिनाम संकीर्तन दिले आहे, जप करायचं कसं करायचं हे सर्व जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं, तर आपण इंद्रियाचं नियमन करतात आणि जेव्हा इंद्रियाचं नियमन करतात तेव्हा आपण पाप 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 या महान जी अ, प्रतिक्रिया आहे, जी कामाचं जो उत्पन्न होतो तो कुठून होतो, तर इंद्रियाने होतं. आणि जेव्हा आपण लहानपणापासूनच जर आपण इंद्रियाचं नियमन केलं, तर आपण आत्मसाक्षात्कार जो ज्ञान आहे तर आपण घेऊन कामवासना जी आपल्या शरीरामध्ये आहे, त्याचा आपण वध करू शकतात. असं या श्लोकेद्वारा भगवान त्या आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर भगवान पुढे म्हणतात की कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे, मन इंद्रिय पेक्षा श्रेष्ठ आहे आणि व मनापेक्षा श्रेष्ठ आणि तो आहे आत्मा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे. तर सर्वात श्रेष्ठ कोण आहे, तो आत्मा आहे. त्याच्यावरती आता आपण हे आपण अभ्यास करूया. तर अ, आपले भगवंताचा प्राप्ती करायची 5 टप्पे आहेत. तर कुठले आहेत, तर हे पहिला आपला शरीर असतं. शरीर स्तरामध्ये काय असतं, तर आपण जेव्हा आपण जन्माला येतो तर आपण काय करतात, फक्त दिवसभर आपण खात असतात, म्हणजे आपले जे शरीर आहे त्याचीच आपण जे काही भूक लागते त्याचं पूर्ण करतात. नंतर आपण इंद्रिया म्हणजे आपलं जे 5 वेगवेगळे इंद्रिय आहेत, त्याचे पूर्ण करायचे. आपण लहान असतात तेव्हा आपल्याला फक्त खेळायचं असतं, आपल्याला चांगलं बघायचं असतं, आपल्याला टीव्ही वरती जे काय गाणे वगैरे असते ते ऐकायचं. हे आपल्या इंद्रियावरती. इंद्रियानंतर आपण जेव्हा शिक्षण घ्यायला जातं तेव्हा आपल्याला, जर आपण चांगल्या शाळामध्ये जातात तर आपल्याला काय होतं, तर आपण चांगली अ, आता तर काही असं शाळामध्ये सकाळी पहिली प्रार्थना वगैरे असतात, तर त्याच्यावरती आपण मानसिक स्तरावरती जातात. मानसिक स्तरावरती जाऊन आपण आणखीन चांगला काही वर्षांनंतर आपण, जर आपण आणखीन जर आध्यात्मिक विकास करायचा असेल तर आपण काय करतात, तर आपण बौद्धिक स्तरावर जाऊन आपण ते ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतात. आणि ज्ञान घेऊन आपण काय करतात, तर भगवान कोण आहे, भगवान कुठे राहतात आणि त्याची उपासना कशी, त्याची पूजा कशी केली पाहिजे, त्या स्तरावरती आपण जेव्हा पोहोचतात तेव्हा ते आध्यात्मिक स्तर होऊन जाते.
तर आपण आता जास्त भौतिक जगामध्ये राहतात ते काय असतात, त्यांचं अजूनही शारीरिक स्तरावरच आलेले आहेत, ते अजून त्यांच्या इंद्रिय स्तर आहेत ते पण पूर्ण झालेले आहेत. तर मानसिक आणि बौद्धिक स्तर अजून पूर्ण कसं होणार? तर ह्याच्यासाठी पहिला आपण शारीरिक स्तरावर पूर्ण करून इंद्रिय स्तर, मानसिक आणि बौद्धिक स्तर जेव्हा आपण पार करतात, तेव्हा आपण आध्यात्मिक स्तरावर पोहोचू शकतात. तर हे कसं करायचं पाहिजे, कसं आत्माचं कसं साक्षात्कार केलं पाहिजे, त्याच्यावरती खूपच अशी कठोर अशी इथे आपण कथा आपण बघूया. तर हे तुम्हाला पाच घोडे दिसतात. हे जे घोडे आहेत ते काय आहे, ते आपले इंद्रिय आहेत. इंद्रिय कुठली आहे? आपली इंद्रिय. मी 2 दिवसापासून तुम्हाला आपण इंद्रियाचा संयम केला पाहिजे, इंद्रियाचा संयम केला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगतो. ते हे पाच इंद्रिय कुठली आहे? तर जो पहिला घोडा आहे तर ते काय आहे, तो आपला डोळा आहे. ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या बघतात. दुसरी इंद्रिय कुठली आहे? तर आपली नाक आहे. नाक म्हणजे वेगवेगळे आपल्याला चांगला पदार्थ, आपल्याला परफ्यूम आहे, नंतर चांगलं फुलाचा आपल्याला वास घ्यायचा आहे. नंतर तिसरी जी इंद्रिय आपल्या कानामध्ये आपल्याला चांगला संगीत वगैरे ऐकायचं आहे. आपण कोण आपल्याचा आपला आपला जय जयकार करते आपल्या कानाला ऐकायचं आहे. नंतर आपला जो चौथी इंद्रिय कुठली आहे, तर आपला हात म्हणजे स्पर्श आहे. आपल्याला वेगवेगळ्या भोगायची इच्छा असते, वेगवेगळ्या शरीर भोगायची इच्छा असते. ते काय आहे, तर आपला त्वचा आहे. आणि शेवटची आपली जीभ आहे. जीभ मध्ये आपल्याला चांगला स्वाद, आपल्याला चांगली चांगली जे वडापाव आहे, मंचुरियन, पिझ्झा, बर्गर, हे सर्व काय आहे, आपल्याला खायची इच्छा असते. म्हणजे आपली पाचवी इंद्रिय कुठली आहे? ती जीभ आहे. तर हे जर पाच इंद्रिय आहेत, त्याच्या ते काय आहे, ते पाच घोडे आहेत. जर अ, आ- आता तुम्ही आता जवळजवळ 10 वाजले आले, तर तुम्ही कुठल्या तरी कामावर गुंतलेले आहे, आणि 12 वाजता जर तुम्हाला भूक लागली, तर तुम्ही काय म्हणता, आता भूक लागली आहे तर आता आपण कुठेतरी चायनीज मंचुरियन वगैरे मिळते का? तर हे तुमची इच्छा होते. तेव्हा जो आपला इंद्रियाचं पूर्ण कोण करतं? तो मन करतं. मन म्हणतो की हा, भूक लागली तर आपण आता काहीतरी खायला पाहिजे. म्हणून मन काय म्हणतात की गेल्या वेळी आपण काय केलं, गेल्या वेळी आपण पावभाजी, पिझ्झा आणि आपण मंचुरियन खाल्लं होतं, ते काय करूया, तर आपण कुठे जाऊया. तर तेव्हा बुद्धी म्हणते की आपण गेल्या मागच्या वेळी आपण त्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते, तिकडे चायनीज चांगलं असतं, तिकडे पावभाजी चांगली असते, पिझ्झा चांगले असतात. तर जेव्हा मन आणि बुद्धी आपल्याला कुठे घेऊन जातात, तर आपल्या जी इंद्रियाची इच्छा आहे ते पूर्ण करायला घेऊन जातात. पण हे सर्व जर आपण जर नियंत्रण केले, हे जे लगाम आहे, मन जे लगाम आहे, ते बुद्धी त्याचा लगाम घेऊन आपण ही जी पाच इंद्रिय त्याला आपण नियंत्रण करू शकतात. आणि जेव्हा हे मन आणि बुद्धीद्वारा आपण जेव्हा हे पाच इंद्रियाचं जेव्हा आपण नियंत्रण करतो, तेव्हा हा जो रथामध्ये जो पाठीमागे जो बसलेला जो प्रवासी आहे, जो तो आत्मा आहे, त्याचा आपण उद्धार करू शकतात. म्हणजे जे काय आपली इच्छा आहे, ते कुठून सुरुवात होते, हे जे पाच इंद्रिय आहेत, जे आपल्या डोळे, नाक, कान, जिवा आणि त्वचा, हे जे इंद्रिय आहे, जे विषय आहे, त्याच्यावरती जर आपण मनद्वारा आपण लगाम ठेवलं, तर आपण आपला जो प्रवासी आत्मा, तो बुद्धीद्वारा आपण घेऊ शकतात. हे जे पाच घोडे आहेत, जर पाच घोडे पाच वेगवेगळ्या दिशांमध्ये जर गेले, तर आपला जो रथ आहे तो कुठे जाणार नाही. रथ तिकडेच राहणार. कारण जर हे पाच घोडे वेगवेगळ्या दिशांमध्ये जर धावायला लागले, तर आपला रथ पुढे जाणार नाही. तसंच जसं मी तुम्हाला हे उदाहरण दिलं, तसंच आता तुम्हाला जे काय खायची इच्छा आहे, जर ते कोण म्हणतं की नाही मला असं फक्त वडापाव खायला, दुसरा म्हणतं की नाही मला कुठेतरी गुजराती थाळी पाहिजे, दुसरा म्हणतं की मला पंजाबी खायचं आहे. तर हे आपण वेगवेगळ्या जे इच्छा आहेत, ते इच्छा जर आपली पूर्ण होणार नाही, तर आपण कुठलाही एक पदार्थ खाऊ शकत नाही. तसंच हे जे इंद्रिया जे वेगवेगळे इच्छा आहेत, ते मनद्वारा आणि बुद्धीद्वारा जर आपण नियंत्रण केलं, तर आपण आत्माचा साक्षात्कार करू शकतात. म्हणून गेल्या 2 दिवसापासून मी तुम्हाला सांगतो की आपली जी इंद्रिय आहे त्याच्यावरती नियंत्रण करा. आणि आजच्या अध्यायामध्ये भगवंताने सुरुवातीलाच आपल्याला काय सांगितलं, की ज्याने आपल्या इंद्रियावरती नियंत्रण केलेलं नाही, तो काय आहे, मिथ्याचारी. म्हणून मी आणि तुम्ही जर ज्यावेळी आपण कुठेतरी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये कुठेतरी जातात, तर आपल्याला कुठेतरी एक चांगला पदार्थ आपल्याला आवडला, तर आपण फक्त जेवढं आपलं पोट भरतो त्याच्यापेक्षा थोडं कमी खाऊन आपली इंद्रिय पूर्ण केली पाहिजे. आपण तेच गोष्ट जास्त खाल्ली, तर आपण इंद्रियावरती नियंत्रण नाही असं आपण म्हणू शकतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला आणि काही आपल्याला
रोग होऊ शकतात, की आपण आजारीपणा येऊ शकतात. म्हणून आपण नेहमी आपलं बुद्धी आणि मन याद्वारा आपले जे पाच इंद्रिय आहेत त्याच्यावरती नियंत्रण केलं पाहिजे. तेव्हाच आपल्या शरीरामध्ये, आपल्या हृदयामध्ये जो आत्मा आहे त्याला आपण उन्नत त्याची साक्षात्कार करू शकतात. कारण आपण काल अभ्यास केला होता की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. आत्माचा स्वभाव काय आहे? आध्यात्मिक आहे. आणि त्याचा प्रवास काय आहे? शाश्वत आहे. कारण आत्माला कधी आपण मारू शकत नाही. त्याला शस्त्रद्वारे तुकडे करू शकत नाही, अग्नीद्वारे जाळू शकत नाही, पाणीद्वारा ओला करू शकत नाही आणि भारत त्याला सुकवू शकत नाही. म्हणून आपण आत्मासाठी सर्व काय केलं पाहिजे. काही आपण जेव्हा मंदिरामध्ये जातात, जेव्हा कुठेतरी आरती चालू असते, तेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटतं. कारण हे आत्माचा गुणधर्म आहे. कारण आत्माला आध्यात्मिक गोष्टी खूपच चांगली वाटते. म्हणून तुम्ही जे काय करतात तेव्हा तुमचा इंद्रियावरती नियमन करा, तुमची बुद्धी आणि मन वापरून, तेव्हा तुमचा आत्माचा साक्षात्कार तुम्ही करू शकता. इथेच आपला तिसरा अध्याय पूर्ण होतो.